राज्याच्या पावसासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। पावसाचं आगमन झालं असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय, तर काही ठिकाणी आता पाऊस विश्रांती घेत असल्याचं देखील दिसून येतंय। त्यामुळे प्रत्येक भागात हवामानाची स्थिती वेगळी आहे। येत्या 24 तासात हवामान कसं असणार आहे, पावसाचा अंदाज काय आहे, याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती कशी आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ही बातमी आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून या बातमीचा देखील त्यांना फायदा होईल। तर अनेक भागांमध्ये येत्या काही तासात पाऊस हजेरी लावेल। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल, तर कुठे मध्यम पाऊस पडेल। तर येत्या 24 तासासाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी स्थानिक अंदाज आहे, शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस पडेल। कमाल आणि किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस आणि 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल। त्यामुळे येत्या काही तासांमध्ये राजधानी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस असेल। पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यात हवामान विभागानं जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या भागाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा असणार आहे। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं हा वारा वाहणार आहे आणि मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज IMDनं वर्तवलेला आहे।